डायरेक्ट डीबीटीच्या अंतर्गत जमा होणार आहेत. होय, आज बऱ्यापैकी कळेल की आज पैसे किती जणांना येतील. जरी आज नाही आले तरी उद्यापर्यंत काय ना ते वाटप होईलच. नवीन जो निर्णय झालेला आहे, पण त्यातली त्यात मागचा जो पीक विम्याचा निर्णय आहे, पीक विम्याची देखील मोठी रक्कम शेतकऱ्यांना वाटप होणारच आहे. पीक विमा असो या नुकसान भरपाई आता पूर्ण वाटप हे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात केलं जाणार असून शेतकरी बांधव आता चांगलेच खुश होणार आहेत. मग चला आता पीक विम्याचे वाटप सर्वात आधी कोणत्या जिल्ह्यात होत आहे, सरकारने किती रुपये जाहीर केलेले आहेत आणि कोणाला किती रुपयांची रक्कम मिळणार, सर्व काही यादी आपण बघणार आहोत. यासाठी आता फक्त शेवटपर्यंत व्हिडिओ बघण्याचं काम करा. आणि महत्त्वाचं म्हणजे जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच आपलं चॅनल सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका. जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं तर अशाच महत्त्वाच्या बातम्या या चॅनलवरती नक्कीच बघायला मिळतील. तर चला या ठिकाणी आता पीक विमा नुकसान भरपाई संदर्भातील आलेली महत्त्वाची अपडेट आपण बघू. बघा, शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी अखेर आलेली आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील यांच्या माध्यमातून मोठा निर्णय झाल्याने आता शेतकरी बांधव चांगलेच खुश झालेले आहेत. होय, आता राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून पूर्ण पैशांचं वाटप आता केलं जाणार आहे. थेट शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात पूर्ण रक्कम वाटप होणार असून आता तुम्हाला पीक विमा असो किंवा नुकसान भरपाई असो पूर्ण पैसे आता मिळून जाणार आहेत. होय, आता पीक विम्यासाठी शेतकरी बांधवांनो तुम्हाला जी आहेत ती 2 कामे पण करावी लागतील. बघा, मुख्यमंत्र्यांनी सांगितलेले जर ही 2 कामे तुम्ही केली नाहीत तर तुमच्या खात्यात पैसे जमा होणार नाहीत. जर तुम्हाला पीक विमा पाहिजे असेल तर ही 2 कामे लवकर करून घ्यावी लागतील. म्हणजे काय होईल, तुमच्या बँक खात्यात सरकारने पैसे दिल्यानंतर इकडे पूर्णपणे वाटप होऊन जाईल आणि एक मोठा दिलासा राज्य सरकारच्या माध्यमातून तुम्हाला नक्कीच मिळेल. यामुळे तुम्हाला कसलीच काळजी किंवा चिंता देखील करत बसण्याची गरज पडणार नाही. तसा मोठा दिलासा देणारा निर्णय राज्य सरकारने आता घेतलेला आहे. बघा, आता पहिल्या टप्प्यांमध्ये सरकारच्या माध्यमातून पूर्ण पैसे वाटप केले जातील. जर यादीमध्ये तुमचं नाव असेल, तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर पूर्ण पैसे वाटप हे तुमच्या बँक खात्यात थेट डीबीटीतून आता होऊन जाईल. कारण की आता सरकारने डीबीटीला मान्यता दिली. जेवढे काही पैसे वाटप करायचे आहेत ते डीबीटीच्या माध्यमातून वाटप केले जाणार आहेत. डीबीटी एक अशा स्वरूपाचं मशीन असतं, अशा स्वरूपाची एक पद्धती आहे की त्या माध्यमातून जर पैसे दिले तर इकडे 30 मिनिटाच्या आत शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होतात. म्हणजे बघा, एकदम फास्ट मध्ये सरकार आता ते पैसे देणार आहे. आणि सर्वात मोठी आनंदाची दिलासा देणारी बातमी शेतकऱ्यांसाठी समोर आलेली असून डीबीटीच्या अंतर्गत पूर्णची पूर्ण रक्कम लाखो शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता जमा होणार आहे असं पण आपण डायरेक्ट म्हणू शकतो. तर चला आता कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वात आधी पैसे जमा होणार, किती जिल्ह्यामध्ये पैसे मिळणार, 10 जिल्ह्यात मिळणार की 12 मिळणार की 20 मिळणार की 25 जिल्ह्यात मिळणार की एकदमच सगळ्या जिल्ह्यात पैसे वाटप होणार आहेत ते पण सांगतो. वाटपाचा टायमिंग काय आहे, आजच पैसे मिळणार आहेत का की उद्यापर्यंत वाटप होणार आहे की दुसरी कोणती तारीख आहे, ही देखील माहिती तुम्हाला सांगतो. आता मात्र शेवटपर्यंत व्हिडिओ बघण्याचं तुम्ही काम करा. जर तुम्ही व्हिडिओला शेवटपर्यंत पाहिलं तर सर्व माहिती बघायला मिळेल. बघा, आलेल्या माहितीनुसार या ठिकाणी स्पष्टपणे सांगितलं आहे की राज्यभरातील लाखो शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आलेली आहे. शेतकऱ्यांना आता पूर्ण पीक विम्याचे पैसे भेटणार असून डीबीटीच्या अंतर्गत रक्कम देण्याचं काम आम्ही जाहीर करत आहोत असा सरकारचा पूर्णपणे निर्णय बघायला मिळत आहे. होय, शेतकरी बांधवांनो तुमच्यासाठी मोठी आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी म्हणजे तुम्हाला आता डायरेक्ट डीबीटी अंतर्गत पूर्णची पूर्ण पैसे मिळतील आणि एक मोठा दिलासा राज्य सरकारच्या माध्यमातून तुम्हाला नक्कीच मिळेल. बघा, आलेल्या माहितीनुसार आता सरकारने निर्णय घेतलेला आहे. तुमच्या बँकेच्या खात्यात पूर्णची पूर्ण पैसे जमा होणार आहेत. म्हणजे असं नाहीये की काही शेतकऱ्यांना मिळतील, काही शेतकऱ्यांना भेटायचे नाहीत. पण बघा, एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, प्रत्येक शेतकऱ्यांनी काम देखील करावं लागणार आहे. होय, जर तुम्ही ही 2 कामे जर केली नाहीत तर मग अडचण आहे. मुख्यमंत्र्यांनी सांगितलेली ही 2 कामे करायची आहे तरच पीक विम्याचे पैसे खात्यात जमा होतील. मग आता कोणती 2 कामे तुम्हाला करावी लागणार आहेत ही माहिती मी पुढे लगेच तुम्हाला दाखवणार असून यासाठी आता फक्त तुम्ही शेवटपर्यंत आपला हा व्हिडिओ बघण्याचं काम करा. जर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला तर सर्व काही माहिती तुम्हाला व्यवस्थितपणे आता समजून जाईल. तर चला या ठिकाणी आपण स्पष्टपणे आता तुम्हाला या ठिकाणी माहिती देणार आहोत. कोणत्या जिल्ह्यात पैसे मिळणार, यादीमध्ये किती जिल्ह्यांची नावे आहेत, पैसे आज मिळणार की उद्या मिळणार, पैसे वाटपाचा टायमिंग काय आहे, मग सरकारने जाहीर केलेली रक्कम आता नुकसान भरपाईची ती आजच मिळेल का की पीक विम्यासोबतच त्या रकमेचं पण वाटप होणार आहे, सर्व काही आता तुम्हाला दाखवणार असून यासाठी आता फक्त शेवटपर्यंत व्हिडिओ बघण्याचं काम करा. तर चला आता संपूर्ण माहिती आपण बघूयात.
तर बघा आता शेतकरी बांधवांनो, पीक विम्याबाबतचा अत्यंत महत्त्वाचा आणि दिलासा देणारा निर्णय आता सरकारने तर जाहीर केलेला आहे। यामुळे सगळेजण आता चांगलेच खुश झालेले आहेत। बघा आलेल्या माहितीनुसार आता पहिला टप्पा तर या ठिकाणी जाहीर होतच आहे। बघा आलेल्या माहितीनुसार इथे सांगितलं आहे की शेतकरी बांधवांना आता जे आहे ते पूर्ण पैसे मिळणार। शेतकरी बांधवांनो, सरकारने निर्णय घेतलेला आहे। बघा पहिलीच काय महत्त्वाची अपडेट आहे तर सरकारने निर्णय घेतलाय। त्यानंतर दुसऱ्या लाईनमध्ये काय सांगितलंय, आता तुमच्या बँक खात्यात पूर्ण पैसे जमा होणार आहेत। म्हणजे इथे सांगितलं आहे की पूर्ण पैसे जमा होणार आहेत। जी रक्कम आतापर्यंत तुम्हाला मिळाली नसेल, पीक विमा राहिला असेल, तो पूर्णपणे तुमच्या बँक खात्यात जमा होईल आणि एक मोठा दिलासा मिळेल। पण बघा हे पैसे सर्वात आधी कोणत्या जिल्ह्यात जमा होणार आहेत त्या जिल्ह्यांची नावं पण मी सांगणार आहे। यासाठी शेवटपर्यंत तुम्हाला व्हिडिओ बघायचा आहे। बघा आता तुमच्या बँक खात्यात पूर्ण पैसे आता हे जमा होणार आहेत। त्यानंतर 5 ते 6 दिवस हे पूर्णपणे पैसे वाटप चालणार आहे। म्हणजे एकंदरीत जर बघायला गेलं तर 5 ते 6 दिवस पूर्ण पैसे वाटप चालणार आहे। त्यानंतर बघा खाली सांगितलं आहे की फक्त एका योजनेचे नाही तर पीक विम्याचे आणि नुकसान भरपाईचे हे पूर्ण हेक्टरी प्रमाणे तुमच्या बँक खात्यात पैसे मिळणार आहेत आणि हेक्टरी प्रमाणे ही रक्कम मिळणार असून तुमच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे। यामुळे शेतकऱ्यांना काळजी करण्याची गरज पडणार नाही किंवा चिंता देखील करत बसण्याची गरज पडणार नाही। सर्वात मोठा दिलासा देणारा आणि आनंदाचा निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे। त्यामुळे आता काळजी करू नका किंवा तुम्ही आता चिंता देखील करत बसू नका। सर्वात मोठी आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी आता ही तुमच्यासाठी आलेली आहे। सर्वात मोठा निर्णय आपण राज्य सरकारच्या माध्यमातून जाहीर झाला आहे असं पण म्हणू शकतो। तर चला आता या ठिकाणी तुम्हाला जिल्ह्यांची नावं दाखवतो। बघा या ठिकाणी स्पष्टपणे आलेल्या माहितीनुसार शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा आम्ही निर्णय घेतलाय असं सरकारने सांगितलंय। बघा या ठिकाणी सांगितलं आहे की यादी आलेली असून पैसे कसे मिळणार आहेत, एका दिवसात पूर्ण वाटप आता होणार नाहीत, कारण की सरकार फक्त आता पीक विमा देणार नाही तर नुकसान भरपाई पण टाकणार आहे। डीबीटीला पूर्ण मान्यता भेटलेली आहे। कोणाला 17,000 रुपये, कोणाला 20,000 रुपये, कोणाला 12,000 रुपये, कोणाला 13,000 रुपये तर कोणाला 25,000 रुपये पीक विमा नुकसान भरपाईचे पैसे मिळणार आहेत आणि पैसे बँक खात्यात येणार असून लाखो शेतकरी आता चांगलेच खुश होणार आहेत। लाखो शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात डीबीटीच्या अंतर्गत पूर्ण पैसे हे जमा होणार आहेत असं आपण म्हटलं तरी काही हरकत नाहीये। आतापर्यंतची ही सर्वात मोठी आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी शेतकरी बांधवांसाठी समोर आलेली आहे आणि सर्वात मोठा दिलासा देणारा निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून जाहीर करण्यात आलेला आहे। तर चला आता हे पीक विम्याचे पैसे वाटप होणार आहेत, मग कोणत्या जिल्ह्यामध्ये मिळणार आहेत असा प्रश्न तुमच्या मनामध्ये असेल तर चला आता ते पण मी तुम्हाला दाखवतो। म्हणजे तुम्हाला कळेल की आपल्या जिल्ह्यात पैसे आज येतील की उद्या येतील की दुसरीच कोणती तारीख आहे। आता पैसे वाटपाच्या जिल्ह्यांची तुम्हाला नावे दाखवत आहे। आता मात्र तुम्ही राहिलेला व्हिडिओ लक्ष देऊन बघण्याचं काम करा। तर चला पाहूयात। तर बघा आता राहिलेला व्हिडिओ तुम्हाला लक्ष देऊन बघायचा आहे। जी आर सर्व काय आलेला आहे बघा, इथे सांगितलं आहे की जी आर आलेला आहे त्यामध्ये सर्व माहिती आहे। कोणत्या जिल्ह्यात सगळ्यात आधी पैसे मिळणार, आज येणार की उद्या येणार, कारण पहिला टप्पा आता या 12 जिल्ह्यांमध्ये पूर्ण वाटप होणार आहे। या 12 जिल्ह्यातील लाखो शेतकऱ्यांच्या खात्यात सर्वात आधी पैसे जमा होणार आहेत। आता सर्व काही जाहीर होईलच। आता पुरेपूर माहिती थोड्या वेळानंतर कळेलच की वाटप सुरू झालंय की कसं, सगळं आता आपल्याला कळणारच आहे। बघा या ठिकाणी आलेल्या माहितीनुसार सर्वात आधी यादी पण आपण बघूयात। बघा पूर्ण पैसे वाटपाची यादी सरकारच्या माध्यमातून आता जाहीर झालेलीच आहे, कारण की पूर्ण रक्कम आता सरकारने वाटपासाठी आतापर्यंतचा सर्वात मोठा दिलासा देणारा निर्णय लाडक्या बहिणींना जसा डीबीटीतून पैसे वाटपाचा घेतला आहे तसा शेतकऱ्यांना पण डीबीटीतून घेतलाय। कारण सरकारला माहिती डीबीटीच्या माध्यमातून पैसे दिल्यानंतरच लवकर पैसे जातील आणि शेतकऱ्यांना पैसे लवकर देणं गरजेचं आहे। कारण की जर शेतकऱ्यांना पैसे लवकर दिले नाही तर शेतकरी हे चांगलेच नाराज होऊ शकतात, हे सरकारच्या चांगलंच लक्षात आलंय। त्यामुळे फडणवीस जे आहेत ते आज काल चिडलेले होते। त्यांचं म्हणणं होतं अधिकाऱ्यांना की एवढा विसंगतपणा म्हणजे का, कारण की एवढा लेटपणा का आहे, लवकरात लवकर जे काय आहे ते जाहीर करा आणि वाटप झालं पाहिजे असं फडणवीसांचं म्हणणं होतं। अशा देखील बातम्या काल चलत होत्या। म्हणजे फडणवीसांना जे आहे ते राग आलेला होता की शेतकऱ्यांना पैसे वाटपाची जे काय कॅल्क्युलेशन वगैरे वाटपाची प्रक्रिया असेल त्याला उशीर का होत आहे असं त्यांनी डायरेक्ट म्हटल्याचं आपल्याला बघायला मिळालं। पण बघा आता पूर्ण पैसे वाटपाची रक्कम या ठिकाणी जाहीर झालेली असून आता या जिल्ह्यांमध्ये सर्वात आधी वाटप होणार आहे। तर चला आता जी आर आलेला आहे त्यामध्ये कोणते जिल्हे आहेत, कोणत्या कंपन्या शेतकऱ्यांना पैसे देणार आहेत, कोणत्या जिल्ह्यात पैसे येणार आहेत, सर्व काही त्यामध्ये आता लिहिलेलं असून सर्व त्यामधील माहिती मी तुम्हाला दाखवणार आहे। यासाठी आता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि कोणती 2 कामे करावी लागतील ही पण माहिती आपण बघणार आहोत। यासाठी तुम्हाला फक्त शेवटपर्यंत व्हिडिओ बघण्याचं काम करायचं आहे। तर चला आता संपूर्ण या ठिकाणी महत्त्वपूर्ण अशी अपडेट आपण जाणून घेऊया।
बघा आता आलेल्या माहितीनुसार राज्य सरकारच्या माध्यमातून महत्त्वाचा आणि दिलासा देणारा निर्णय झाला आहे. बघा आता ज्यामध्ये संपूर्ण माहिती आहे, कारण आता तुम्हाला माहितीच असेल आपण ज्या पण व्हिडिओ बनवता टायमिंग आपला जो असतो त्यावेळेस आपण पुरावा देखील देतच असतो. जार आलेला आहे का, जारमध्ये काय माहिती आहे, कोणत्या शेतकऱ्यांना पैसे मिळणार, कोणत्या कंपन्या आहेत आणि कोणत्या जिल्ह्यात लवकर पैसे मिळण्याची शक्यता असते, ही पण माहिती आपण देण्याचं काम करत असतो. बघा आता आलेल्या माहितीनुसार या ठिकाणी पूर्णपणे माहिती आपल्याला दिसून येत असून आता वितरित करण्यास मान्यता मिळालेली आहे. शासनाची मान्यता देण्यात आलेली आहे. खरीप हंगाम बघा या ठिकाणी एकंदरीत विचार केला तर कोणकोणत्या कंपन्या आहेत, विमा कंपनीचे नाव तुम्हाला सांगतो, कोणत्या कंपन्या आता शेतकऱ्यांना पैसे देणार आहेत त्या कंपन्यांची यादी आलेली आहे. बघा पहिलीच कंपनी आहे भारतीय कृषी विमा कंपनी. या कंपनीच्या माध्यमातून देखील शेतकऱ्यांना पैसे वाटप होणार आहेत. त्यानंतर चोलामंडल MS जी कंपनी आपल्याला कंपनी बघायला मिळत आहे, या माध्यमातून पण पूर्ण पैसे आता शेतकऱ्यांना मिळणार आहेत. ही कंपनी किती शेतकऱ्यांना पैसे देणार आहे तर 6,951 शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आता डायरेक्ट ही रक्कम देण्यात येणार असून पूर्णपणे रक्कम आता जे आहे ते सरकारच्या माध्यमातून वाटप केली जाणार आहे. ही एक आनंदाची बातमी आहे. म्हणजे 6,000 शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात 6,951 शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पूर्णपणे आता हे पैसे वाटप केले जाणार असून शेतकरी बांधव आता चांगलेच खुश झालेले आहेत. एकंदरीत म्हटलं तर ही आता सर्वात मोठी आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी आहे. या ठिकाणी किती रुपये मिळणार तर 26,15,000 या ठिकाणी बघा 26,15,789 रुपये या ठिकाणी पूर्ण वाटप केले जाणार आहे. त्यानंतर HDFC इर्गो जेन्स कंपनी आपल्याला बघायला मिळत आहे. बघा या कंपनीच्या माध्यमातून या ठिकाणी बघा 6,547 शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे टाकण्यात येणार आहेत आणि रक्कम 23 लाख या ठिकाणी 92,512 रुपयांच्या आसपास जाहीर झालेले आहे. त्यानंतरची पुढची एक कंपनी आपल्याला बघायला मिळत आहे. बघा ICICI लोबार्ड जनरल इन्शुरन्स कंपनी. बघा आता या कंपनीच्या माध्यमातून 2,020 शेतकरी बांधवांना जे आहे ते पैसे मिळणार आहेत व या ठिकाणच्या सर्व शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात पूर्ण रक्कम जमा करण्यासाठी शासनाची आता मंजुरी मिळाली असल्याने शेतकरी चांगलेच खुश झालेले आहेत. 6,31,634 रुपये या ठिकाणी वाटप केले जाणार आहेत शेतकऱ्यांच्या खात्यात. ही कंपनी देणार आहे. भारतीय कृषी विमा कंपनी 79 कोटी रुपये म्हणजे बघा 79 कोटी रुपये 88,976 रुपयांची मोठी रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात देणार आहे. यानंतरची कंपनी आपल्याला बघायला मिळत आहे ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड. बघा आता या कंपनीच्या माध्यमातून या ठिकाणी 48,289 शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पैसे वाटप केलं जाणार आहे आणि 21,22,06 या ठिकाणी 21,22,665 रुपयांचा आपल्याला मोठा निधी बघायला मिळत आहे. म्हणजे बघा एक मोठी आनंदाची बातमी. 21,02,00,000 रुपयांचा हा निधी आपल्याला शेतकऱ्यांच्या बँक खात्यात DBTच्या माध्यमातून देण्याचा निर्णय आहे. म्हणजे अशी रक्कम येणार नाही तर ही DBTच्या माध्यमातून रक्कम टाकण्यात येणार आहे. आनंदाची बातमी आता तुमच्यासाठी समोर आलेली आहे. अशा प्रकारचा महत्त्वाचा व्हिडिओ आपण बघण्याचं काम केलेलं आहे. बघा ही महत्त्वाची अपडेट आपण बघितलेली आहे. शेतकरी बांधवांना मग आता हे पैसे कोणत्या जिल्ह्यात वाटप केले जातील, कारण की एकंदरीत विचार केला तर आता ही ओरिएंटल इन्शुरन्स जी कंपनी आहे ही पण मोठा निधी आपल्याला देणार आहे तर माहिती आहे, कारण की 21,02,26,065 रुपयांचा पूर्ण निधी शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात आता वाटप केला जाईल. ही असं आनंदाची बातमी आपण म्हटलं तरी काहीच हरकत नाहीये. तर चला आता पूर्ण पैसे वाटप हे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे आणि यामुळे शेतकरी आता चांगलेच खुश होणार आहेत. बघा आता हे पैसे येणारे नेमके कोणते जिल्हे आहेत आणि त्या जिल्ह्यांची काय नाव आहेत ते देखील तुम्हाला मी दाखवतो. बघा आता राहिलेला व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहायचा आहे. बघा आलेल्या माहितीनुसार नाशिक असेल याही ठिकाणी पैसे मिळणार आहेत. त्यानंतरचा जिल्हा परभणी जिल्हा याही ठिकाणी पैसे मिळणार आहेत. बघा एकंदरीत विचार केला तर नाशिक तालुका, इगतपुरी तालुका, दिंडोरी पेठ तालुका या 4 तालुक्यातील शेतकऱ्यांना लवकर पैसे मिळू शकतात. DBTच्या अंतर्गत नुकसान भरपाई पीक विम्याची रक्कम या ठिकाणी मिळणार आहे. त्यानंतर परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यामध्ये, सेलू तालुक्यामध्ये देखील पूर्ण पैसे वाटप होणार असून DBTच्या अंतर्गत पैसे जमवणार आहेत. त्यानंतर बीड, धाराशिव या ठिकाणी पण पूर्ण पैसे वाटप होणार असून या ठिकाणच्या पण आता शेतकरी बांधवांना पीक विमा नुकसान भरपाईचे पैसे मिळणार आहेत. त्यानंतर सोलापूर, अमरावती या जिल्ह्यातील पण शेतकऱ्यांना लवकर पैसे मिळण्याची शक्यता आहे. आणि महत्त्वाचं तुम्हाला एक सांगायचं राहिलं, तुम्हाला कोणती 2 कामे करायची आहेत तर पहिलं KYCचं काम करावं लागेल. त्यानंतर बँक खाता, आधार कार्ड, मोबाईल नंबरशी लिंक आहे का, संलग्न आहे का हे तपासावं लागेल. हे जर नसेल तर करून घ्या, तरच पैसे खात्यात येणार आहेत असं सरकारचं स्पष्टपणे म्हणणं आहे. ही एक सर्वात मोठी
मोठी आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी शेतकऱ्यांसाठी होती ही आपण बघितलेली आहे. अशाच अपडेटसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेलला ऑलवरती नक्कीच टाका, जेणेकरून तुम्हाला महत्त्वपूर्ण अपडेट आपल्या चॅनलवरती रोजची रोज नक्कीच बघायला मिळतील. अशा प्रकारची अपडेट आपण बघण्याचं काम केलेलं आहे. भेटूयात येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांनाच धन्यवाद.